माझ्या वडिलाची मिराशी का देवा, माझ्या वाडवडिलांनी चालत आलेली ही परंपरा तुम्ही जपताय, टिकवताय, पुढे चालवताय. हा वारकरी संप्रदायाचा अविरत वारसा तुम्ही पुढे चालवताय. 70 वर्ष झाली ही परंपरा आहे. साधी गोष्ट नाही. एक बोलू का, कोण कुठला कसा काही असू द्या, इथं सर्वजण तनमन धनाने या ठिकाणी या सप्ताहासाठी माणसं सहकार्य करतात. ही काही साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एक सांगतो, सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम होत असतो. आणि जे सगळ्याच्या सहकार्यानं होतो त्याच्यात आनंद असतो. एकल्यानं केलेल्याचा काही आनंद नाही. एका गावात एका माणसानं 1.5 कोटीचं मंदिर बांधले, कोणी पाया पडायला जात नाही. ते म्हणले तिथेच मंदिर आहे का महत्व नाही. सगळे असले पाहिजे. एक उदाहरण सांगतो, निश्चयाचे बळ याच्यावरून बोलतो. एक पारधी होता, पारधी शिकारी. रानातले पक्षी मारायचा, त्याच्यावर उपजीविका भागवायचा, जंगलात राहायचा. माझं उदाहरण एवढं हृदयाच्या कोण्यामध्ये असं करून ठेवा. तो त्या ठिकाणी त्याच्यावर उपजीविका भागवायचा. असं बरेच दिवस चाललं होतं. एके दिवशी जंगलामध्ये एक साधू आले आणि साधूनं त्या शिकाऱ्याला बघितलं आणि शिकाऱ्यानं साधूला बघितलं. दोघांची नजरानजर झाली. साधूच्या लक्षात आलं, आता हा आल्याच्या नंतर माझ्यासोबत काही चांगला व्यवहार करणार नाही. साधूनं गच्च डोळे झाकले आणि भगवंताचा धावा केला, हे देवा, हे संकट माझ्यावरचं निवारण कर. डोळे उघडून बघतायत तर काय, समोर कोणीच दिसत नाही. समोर बघतायत तर तो कुठे गेला शिकारी, आणि मग बघतायत तर काय, ज्याची भीती वाटत होती तो साधूच्या पायावर लोटांगण घालत होता. त्यांनी बघितलं, रे तू काय करतोय, उठून उभा राहा. तो म्हटला, नाही महाराज, मी असं ऐकलंय. माझं वाक्य अंडरलाईन करून घ्या. तो शिकारी म्हणतोय, महाराज मी असं ऐकलंय, संताच्या पाया पडलं की देवाची प्राप्ती होते. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज जंगलात राहून बरंच काही ऐकलंय आणि नुसतं ऐकलं नाही, त्याचं अनुकरण करतोय. आणि अनुकरणावरच थांबला नाही तर तो आता अनुसरणही करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लोक नुसतं ऐकतात, काय करतात माहित नाही. त्यांनी सांगितलं, महाराज मी पुन्हा असं ऐकलंय की वारकरी आमच्या घरी यावा, साधून आमच्या घरी यावा. साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा माझ्या घराला या. साधू त्याच्या घरी गेले. महाराज मी असं ऐकलंय, येणाऱ्या साधूनं जर आमच्या घरचं पाणी पिलं तर माझा उद्धार होईल, माझ्या घरचं पाणी प्या. महाराज पाणीही पिले. महाराज मी असं ऐकलंय, बघा शिकारी असून किती ऐकलंय. महाराज मी असं ऐकलंय की साधूनं जर माझ्या घरचं जेवण केलं तर माझ्या मागच्या पूर्ण पिढ्याचा उद्धार होणार आहे. महाराज म्हटले हरकत नाही, जेवतो. पण महाराज मी याच्याही पुढे असं ऐकलंय की आलेल्या साधूला जर इच्छा भोजन दिली, इच्छा भोजन जर दिलं तर माझ्या मागच्या बरोबर पुढच्याही पिढ्याचा उद्धार होणार आहे. सांगा महाराज तुमची काय इच्छा आहे. आता तो कोण होता, शिकारी होता. म्हणला, महाराज फक्त तुम्ही सांगा कोणत्या पाखराचं आवडतंय तुम्हाला. मी पक्षाचं म्हणणार होतो पण लोक राजकारणात जात होते. कोणत्या पाखराचं, कोणत्या पक्षाचं आवडतं, फक्त नाव सांगा, मी लगेच शिकार करून आणून तुम्हाला तो पक्षी खाऊ घालतो. आणि जर तुम्हाला नाव माहित नसेल, तुम्ही फक्त वर्णन सांगा. वर्णनावरून माणूस ओळखू येतो, लक्षात ठेवा, वर्णनावरून. धर्मवीर म्हटल्याबरोबर कोणाचं नाव येतं आपल्या समोर. अरे धर्मवीर म्हटलं की संभाजीराजेंचं नाव येतं. कर्मवीर म्हटलं की भाऊराव पाटलाचं नाव समोर येतं. दानशूर म्हटलं की कर्णाचं नाव ध्यानात येतं. महाराज गदामध्ये, गदायुद्धामध्ये निपुण कोण आहे असं जर त्याचं वर्णन केलं तर भीमराजाचं लक्षात येतं. अरे कोण द्यायसाठी किंवा कोण आपल्या न्यायासाठी प्रिय आहे, कोण आपल्या कर्तबगारीवर न्यायप्रिय आहे, तर हरिश्चंद्र राजाचं नाव येतं की महाराज त्याच्यासारखा न्यायी राजा नव्हता. मग अशा अनेक गोष्टी जर वर्णनावर लक्षात येतात. महाराज तुम्ही फक्त वर्णन सांगा, मी तो पक्षी आणतो. महाराज म्हटले मी सांगेल तो पक्षी आणून मला खाऊ घालशील. महाराज नाव तर सांगा. मग ऐका ना, तो काय म्हणायला लागला, साधू बोलायला लागले शिकाऱ्याला, ऐक, सावळ्या वर्णाचा, पितांबर नेसलेला, चतुर्भुज असलेला, सुवर्ण मुकुट धारण केलेला असा पक्षी आण, मला त्या पक्षाचं मांस खायचं आहे. शिकाऱ्याने सांगितलं, हरकत नाही महाराज, मी घेऊन येतो. जंगलामध्ये गेला. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशेला दिवसभर फिरला. त्यानं निश्चय असा केला, एक तर महाराजाला त्या पक्षी खाऊ घालेल, नाही तर पाणीच पिणार नाही, अन्नही खाणार नाही. एक दिवस गेला, पक्षी सापडला नाही. दुसऱ्या दिवशीची दुपार झाली. ऐका, दुपारपर्यंत थकून गेला. एका झाडाच्या बुडाला टेकून देऊन बसला आणि झोपला. झोपीमध्ये स्वप्न आलं आणि स्वप्नामध्ये त्याला तो पक्षी दिसला. कोणता, सावळ्या वर्णाचा, पितांबर नेसलेला, चतुर्भुज असलेला, सुवर्ण मुकुट धारण केलेला. तो पक्षी आकाश मार्गाने आला आणि त्याच्या खांद्यावर बसला. त्यानं त्या पक्षाला हात लावणार, जाग आली. आणि जाग आल्याबरोबर स्वप्नीचे चैल जाईल रे, जाग आल्याबरोबर काही लक्षात राहत नाही, काही दिसत नाही समोर. त्याने विचार केला, ज्या अर्थी साधूनं वर्णन केलंय आणि तो पक्षी माझ्या स्वप्नात आला, त्या अर्थी तो पक्षी असला पाहिजे. आणि मग त्यानं काय केलं, ऐका, पुन्हा 3 दिवस शोध घेतला, पक्षी मिळाला नाही. म्हटलं आता घरी जाऊन त्या साधूला तोंड दाखवायचं नाही. स्वतःच्या हाताने सरण रचलं.
चिता रचली, ती चिता पेटवली, डोळे झाकले आणि सांगितलं, साधू महाराजाला सांगितलं, महाराज चुकलं माझं, तुम्ही इच्छा व्यक्त करावी आणि मी तुम्हाला खाऊ घालू शकत नाही, मला तो मिळालाच नाही, सावळ्या वर्णाचा पितांबर नेसलेला चतुर्भुज सुवर्ण मुकुट धारण केलेला तो पक्षी मिळाला नाही, म्हणून मी स्वतःची ही यात्रा संपवतोय, अग्नीत उडी मारणार. तेवढ्यात आकाश मार्गाने तो पक्षी धावत आला, जसं वर्णन केलं तसाच होता. तो पक्षी आला आणि मग त्याच्या खांद्यावर बसला. यानं बघितलं, सावळ्या वर्णाचा आहे, चतुर्भुज आहे, पितांबर नेसलेला आहे, डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे. त्यानं तसा उचलला, तसा जमिनीवर आदळला आणि पाय बांधले. म्हणला, बेट्या 5 मिनिटं लेट आला असता तर मेलो असतो ना. तसाच उचलला, झोपडीच्या बाहेर झाडाला बांधला आणि धावतच गेला. म्हणला, महाराज 4 दिवस झालं उपाशी आहेत म्हणून विचारायलो, जिता शिजू का कापून शिजू? काय म्हटलं? पक्षी जिता शिजू का कापून शिजू? महाराज म्हणले, अरे तो काय आणलंच बांधून? अहो तुम्ही सांगितला तो सावळ्या वर्णाचा पितांबर नेसलेला. महाराज म्हटले, थांबता. महाराज धावत आले आणि बाहेर येऊन बघतात तर काय, अरे जगाच्या मालकाला एका शिकाऱ्यानं आणून बांधलं. या साधूंनी त्या जगाच्या मालकाला बंधनातून मुक्त केलं आणि देवाला भांडायला लागले, ओ देवा, अरे आमच्या कधी स्वप्नात नाही येणारा तू 4 दिवसात त्याच्या हाताला लागलास कसा? जगाच्या मालकाने सांगितलं, रे याच्या हाताला लागण्याचं एकमेव कारण आहे, यानं असा निश्चय केला, एक तर हे पक्षीच आणेल, नाहीतर मी त्या ठिकाणी स्वतःची यात्रेचे त्या ठिकाणी संपवेल. त्या निश्चयाचं बळ म्हणून मी त्याला हे फळ दिलंय. तसं 70 वर्ष झालं तुम्ही गावकरी हा निश्चय करतायत. जगाच्या मालकाला सांगतो, 100व्या वर्ष धुमधडाक्यात व्हावं आणि त्या 100व्या वर्षासाठी तुम्ही मला कीर्तनाला बोलवावं, म्हणजे मी 30 वर्ष अजून जगन, आहे का नाही विठ्ठला? म्हणून ही परंपरा चालू आहे. जाताना 2 सूचना गोड देणार आहे. माझं म्हणणं आहे, 2 गोष्टी माझ्या कीर्तनातल्या ऐका. किती ऐकलं थोडंसं सोर यंत्र बंद करा महाराज, कारण मी त्याच्यात अडकत नाही. मला त्याच्यात असलं की ते गुरफटल्यावानीच होत आहे. आता ते तुम्हाला ते लागतेच, त्याला नाही इलाज आहे. कारण कळणाराला आहे, न कळणार येडीला माहेरन सासर सारखं जे, मला चढलेला न उतरलेला कळतच नाही पकव, त्याच्यामुळे ते काही ताण. ऐका, 2-3 गोष्टी चांगल्या सांगून जातो. कीर्तनाचा सार समजा. अभंग निवडला होता, अभंगाचाच भावार्थ संपलेला आहे. ऐका, जीवन जगतोय आपण, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो याचा स्वाभिमान ठेवा. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक धर्म आहेत. माझा हिंदू धर्मासारखा मोठा धर्म नाही. मी कोणता धर्म कसा लहान आहे हे मला अजिबात सांगायचं नाही, पण माझा धर्म किती मोठा आहे हे मात्र मला नक्की सांगायचं आहे. या हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा, अनेक रूढी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टीला फार मोठं त्याच्या मागे रहस्य आहे. त्या रहस्यमय गोष्टी स्वीकारत असताना हा वारकरी संप्रदाय म्हणजे समाजाला प्रबोधन करण्याचं एक प्रभावी साधन म्हणून ही कीर्तन परंपरा त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबा नामदेवराय आदी करून संतांनी ती जोपासली. ती तुकोबारायपर्यंत आली आणि तिथून पुढे ही सध्या ही पताका सगळ्यांच्या हातामध्ये येऊन खांद्यावर घेऊन ही अविरतपणे चालू आहे. मला सांगायचं दादा तुम्हाला एवढंच, जीवनात कितीही मोठे व्हा, जीवनात कितीही मोठे व्हा, समाज तुम्हाला मोठंच म्हणेल, पण ज्या दिवशी तुम्ही लायकी सोडाल त्या दिवशी समाज सुद्धा तुम्हाला स्वीकारणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. मला या पोराला प्रश्न विचारायचा, पोरो मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान. असं मला एक सांगा, 0 ते 9 किती आकडे आहेत? हे लॉकडाऊनचा इफेक्ट. अरे 0 ते 9 किती आकडे आहेत? बरोबर आहे, हे तुमचा काही दोष नाही. सर कुठे आहेत मला बघू दे. 0 ते 9 सगळ्यात मोठा आकडा. महाराज 0 ते 9 हे 10 अंक आहेत. हा 10 हुशाऱ्याकडे. जाताना काय करतो मी, गुळ देतो, पण मलाच नाही, जाऊ दे. 0 ते 9 10 आकडे आहेत. मग मला सांगा दादा, सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? कोण म्हणलं तारावरचा? 9 हा सगळ्यात मोठा आकडा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. 9 हा सगळ्यात मोठा आकडा आहे. मान्य आहे ना? मान्यच केला आणि करावंच लागेल ना. 9 मोठाच आहे. तुम्ही म्हटलं नाही म्हटलं जमतं का? 0 ते 9 मध्ये 9 मोठाच आहे. मग 9 त्याच्या मोठेपणात राहिलं पाहिजे. आणि मिळालेल्या सत्तेचा, मिळालेल्या शक्तीचा, मिळालेल्या वैभवाचा फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका. माझं वाक्य लक्षात ठेवा. लोकांनी गैरफायदा घेतला. एक काळ असा होता ना, शेतकऱ्याचा काळ होता, शेतमालकाचा. असला गैरफायदा घेतला ना मजुरायचा. ते सकाळी 6:30 बी आलं ना, मालक हाय का काय काम? हा तू उशिरा आला रे, तू 5ला आला असतं, तुला कामाला लावलं असतं.
असा काळ बदलला ना तात्या. आता 10 वाजता जातोय रोजदाराच्या घरी. आवरलं का? नाही नाही म्हणलं आताच घरचे उठलेत, भाकरी राहिल्यात, मया खाय पण चल. इतका काळ बदलला बघा तुम्ही. आणि रोजदार बी इतके भारी आहे, ते आधीच विचारचे चला कामाला जायचं ना, हो फवाऱ्यावर चल. ते म्हणतो मी फवाऱ्यावर येतो पण फवारा घेत नाही. मग मला उचली तो का? आधी कामाला जायचं, काम काय आहे? काही लावेल. हे बघा शेतातलंच काम लावेल का नाही? मग काम काय आहे असं नाही. पण काळ असतो. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या काळात चालवलंच पाहिजे. एक काळ असा होता, ह्या सासाईनं असा त्रास दिला आणि सुनायला, महाराज इतका त्रास दिला, दुर्दैव आहे. असं वाईट वाटतं की एका बाईनंच एका बाईचा छेड करावा, याच्यापेक्षा मोठी शोकांतिकाची गोष्ट कोणती आहे? कशासाठी? कशासाठी? तर माझ्या सासूनं मला त्रास दिला म्हणून मी सुनाला द्यायचा का? ही परंपरा जपण्यासारखी आहे का? अहो चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायचं असतं, वाईट गोष्टीचं नाही. लक्षात ठेवा. काळ असा बदलला. पहिले म्हणायची मुली म्हणायच्या देवा मला चांगली सासू मिळू दे. असा काळ बदलला ना, आता सासू म्हणायला लागली देवा मला चांगली सून मिळू दे. आणि आता तर त्याच्याहून काळ बदलला, आता म्हणती कशी का होईना मिळू. आता अवघड झालंय, काळ बदलला. बघा माझं तर म्हणणं असं आहे, कोणत्याही गोष्टीचा फायदा घ्या. मी बोलून गेलो, मोबाईल उपकरण चांगलं आहे. माझे हात जोडून विनंती बरं गावातल्या सगळ्याला. ज्यावेळेस बाबा आम्ही एक रिसर्च केलं की सगळ्यात मोठे जास्त घटस्फोट ग्रामीण भागातले कशामुळे होतात, कशामुळं घटस्फोट, काडीमोड, आपण ज्याला बऱ्याच बायाला आता मालिकाची सवय लागली म्हणून तलाक, हिंदी कळायली मराठी कळना, दुर्दैव आहे. तलाक, घटस्फोट, काडीमोड कशामुळे व्हायलेत? तर मुलीच्या आईबापाने, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, अनावश्यकपणे गरज नसताना या मोबाईलद्वारे मुलीच्या संसारात केलेली लुडबुड ही जास्तीत जास्त मुलीला घरी आणण्याचं कारण आहे. असू द्या ना त्रास. मुलीला जर त्रास असेल, खराच असेल, तर तुम्ही नक्कीच तिची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही त्याचा विचार विनिमय केला पाहिजे. पण बिनकामी मुलीच्या संसारात डुबुडुबू केलं नाही पाहिजे. ती बी पोरगी बी काय सहन केलं पाहिजे ना थोडं. ताई मुलीला सांगितलं पाहिजे, ताई आज जरी त्या घरातली तू सून असेल तर उद्या त्या घराची मालकी नाही, तुझ्याकडे ती जबाबदारी आहे, तू ती पेलली पाहिजे, तू पाळली पाहिजे. अरे आम्हाला किती त्रास होता, तू तर काही सहन करत नाही ताई, सहन कर ना, असं म्हणण्याची ताकद असली पाहिजे. पण माय म्हणते हा तू सासू अशी म्हणले का? बरं ही बाई म्हणती तर म्हणती, पण या बापानं तर नीट बोलाव ना. ते म्हणतात पोरी काळजी करू नको, मी तुला सांभाळायला समर्थ आहे. म्हशीला का म्हशीचे शिंग जड आहेत का? मी त्याला म्हणत असतो एकदा म्हशीवाल्याला जाऊन विचार, म्हशीचे शिंग जड आहेत का? ते पुढून वारनेस देत मागून तसे ठुत. बघितलं का तुम्ही? शिंगायला पुढून वारनेस पुरेल कधी देतं का नाही? अरे त्याला जवकत नाही, तू काय सांगतो? नाही केलं पाहिजे. आपण लक्षात दिलं पाहिजे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. गैरफायदा घ्यायचा, फायदा घेतला पाहिजे. मग 0 ते 9, 9 हा मोठा आहे, 9 न मोठेपणात राहिलं पाहिजे. पण सांगू तुम्हाला 9ला लय माज ना, मी मोठा आहे ना, दाखवायचंय ना. मग 9 काय करणार? माझं म्हणणं आहे मोठा आहे ना, एखादं सामाजिक असं कार्य कर 0 ते 8 पर्यंत तुला सलाम करतील का? मोठं आहे, मोठं काम केलं. पण हे तसं नाही करणार. एके दिवशी 9 न पाहिलं, माझ्या ताकद किती आहे. 8ला जवळ बोलिलं, इकडे 8 जवळ गेला आणि 8च्या खणकून कानाखाली हाणले, 8च्या खणकून कानाखाली हाणले. 8च्या डोळ्यातून पाणी आलं. 8नं विचार केला माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मला मारतोस का? आता 8ला विचार केला मी तुला नाही मारू शकत, 8 9ला मारू शकते का? मारू शकते ना. 8 आणि 9 मध्ये अंतरच किती आहे? बराबरीचेच आहेत ना, थोडा तर फरक आहे. हा 9 1 2 3 ला नाही मारू शकत, 2 3 9ला नाही मारू शकत, पण 8 आणि 9 मध्ये. आणि कधी कधी काय असतं, पाहिली पाहिजे चाल करून, जमली तर जमली. आमच्या गावात एक पोरग दारू पिलं ना की असं चौकात उभा राहतं, आमच्या झिन्यापाशी, आम्ही झिना म्हणतो त्याला, तिथं उभा राहतो आणि त्याचा एकच डायलॉग, मह्या कोण नादी लागतं? कशाला कोण लागन? मह्या कोण नादी लागतो? महिना झालो कोणीच लागन हो, त्याला पावर चढी. आणि एके दिवशी काय त्याचा योग योगन मोह, दुर्दैव बाबा, चांगल्या पाकिटाचं कीर्तन कॅन्सल झालं. मोह नेमकाच फोन आला, महाराज आमचा सप्ताहच कॅन्सल झाला. मी म्हणलं मला लागलं पोटात दुखायला. मला पैसे नसले की झोपच येत नाही. लॉकडाऊन मध्ये रोज बायकोला नारळ 10 रुपये द्यायला लावित होतो मी. सवय लागली ना, पडिले वळण इंद्रिया सकळ, इलाज नाही. आणि त्या दिवशी कीर्तन कॅन्सल झालं. मला असा राग आला आणि तेवढ्यात ते महाठक मला भेटला आणि माझ्याकडे पाहून म्हणतो, मह्या कोण नादी लागतं? मी म्हणलं आज तो हा खरंच म्हणलं, तू या नादी मी लागतो, आता मै फासुळी मोडीन नाही तर तूही मोडीन, हो देच.
त्याच्याजवळ गेलो, म्हणलं बेवड्या तू ह्या नादी मी लागतो. ते पळतच आलं माझ्याकडे, माझ्या गळ्यात हात टाकला. म्हणला महाराज आपल्या दोघांच्या कोण नादी लागतं. लगेच रिवर्स हाणली का नाही त्यानं. असं कधी कधी चाल करून पाहायला पाहिजे, पण नाही ना. आपण मोठ्याचा केवढाही गुन्हा माफ करतो, पण छोट्याचा थोडाही सहन करत नाही. गरिबाने पत्रिका जरी दिली नाही तर त्याला आयुष्यभर न बोलणारी माणसं, श्रीमंताच्या लग्नात बिन बोलवल्याचं जाणारी लोक आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही समाजाची रीत आहे महाराज. आणि मग त्यानं काय केलं त्या ठिकाणी, महाराज तो लोकांचा गुणधर्म आहे. त्यानं 9ला नाही मारलं, त्यानं 7ला मारलं. मग 7 न 6ला, 6 न 5ला, 5 न 4ला, 4 न 3ला, 3 न 2ला, 2 न 1ला, आणि 1 0कडे गेला. हा 0ने असा गाल पुढं केला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 0 काय म्हणलं, 1 काय म्हणलं ऐका ना, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, फार हृदयात घर करून ठेवा. 1 0ला म्हटला, दादा मी तुला मारणार नाही. मी मारू शकतो ना तुला, माझ्या ताकद आहे, तुला मारू शकतो, पण मी मारणार नाही. पण माझ्या पाठचा भाऊ म्हणून माझा पाठीराखा होशील आणि माझ्या पाठीमाग उभा राहशील. शून्याच्या डोळ्यातून पाण्याला सांगितलं, दादा एवढी ताकद असताना तू जर एवढा नम्र वागत असेल तर आयुष्यभर तुझ्या पाठीमागं उभा राहील आणि तुझी आयुष्यभर किंमत वाढवल्याशिवाय राहणार नाही. 1च्या पाठीमागं शून्य उभा राहिला. किती झाला हो? 10. किती झाला मला हे सांगायचं नाही, पण कोणापेक्षा मोठा झाला हे मात्र सांगितल्याशिवाय राहायचं नाही. 9 पेक्षा मोठा झाला, म्हणून मला 9ला विनंती आहे, दादा तुम्ही मोठे आहात, मोठेपणानंच राहा. ज्या दिवशी तुमची लायकी सोडाल त्या दिवशी 1 कधी 10 होईल हे कळणार सुद्धा नाही. हे लक्षात ठेवण्यासारखं गणित आहे, लक्षात ठेवा. कोणाच्या सांगावांगीवर कधी भरोसा ठेवायचा नाही. काय झालं बाबा, लोक सांगावांगीवर भरोसा ठेवतात. मी शेलूला एक लोया डॉक्टर आहेत, माहिती तुम्हाला, डोळ्याचे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडे, त्यांचा माझा चांगला संबंध आहे. संबंध कशामुळे, हा त्याचा आमचा धुऱ्याला धुरा आहे. आणि आता मला कळतंय तसं या 30 वर्षात तरी आम्ही एकमेकाचा धुरा कोरला नाही, म्हणून चांगले संबंध आहेत. काय लोकांचा हलकटपणा आहे मला अजून कळालं नाही. रानाची रानं पडीत ठेवतील पण धुऱ्यापाशी काय जोर काढतील माहीत नाही. पण एक बोलतो, जी माणसं धुरा कोरतात, ऐका ना, दात कोरल्यानं कधी पोट भरत नाही. सगळा अपराध जगाचा मालक सहन करेल, पण तुम्ही जर बिनकामी कोणाचा धुरा कोरला तर तो रातभर झोपू शकत नाही. त्याचा तळतळाट तुमच्या हृदयाचे 2 ब्लॉकेज काढल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात, हे तळतळाट असतो, नाही करायचं. जे आहे ते प्रामाणिकपणे स्वीकार. ऐका, कमी अधिक होईल, तुम्ही तुमचं किती चांगलं पिकवता येईल बघा ना. लोकांचे धुरे करून तुमचं काय पोट भरणार आहे? नाही केलं आम्ही, म्हणून आमचे प्रेमाचे संबंध आहेत. एवढे प्रेमाचे, एकमेकाची राखण करतो, एकमेक आदर असतो. आम्ही त्यांच्या शेतात धुऱ्या, त्यांच्या घरी गेलो मी, त्यांनी मला बोलवलं. आणि एक फायदा सांगू का आम्ही धुरे न कोरल्याचा, ती मग फुकट डोळे तपासतील, अजून काय पाहिजे. ऐका, मला कधी डोळे तपासायची गरजच पडली नाही. आसनत का बारीक, पण नजर भारी आहे. एवढं लक्षात ठेवा. मला त्या डॉक्टरनी सांगितलं, महाराज या खुर्चीवर बसा. हे वाक्य फार लक्षपूर्वक आहे का, लक्षात घ्या. मला त्यांनी त्या खुर्चीवर बसवलं, महाराज या खुर्चीवर बसा. बसलो आणि त्यांनी काय केलं ते बघा, एक फ्रेम असते त्याच्यात काच नसतात, तशी फ्रेम लावली डोळे तपासायला. बऱ्याच जणांना माहीत असेल, ती लावली. लावल्याच्या नंतर त्या डॉक्टरनी काय केलं, एक काच घेतला, माझ्या त्या फ्रेममध्ये टाकला. आणि समोर एक बोर्ड होता, त्या बोर्डवर काही अक्षर लिहिलेली होती. त्यांनी मला सांगितलं, महाराज आता सांगा हो, ती अक्षर कशी दिसतायत. मी म्हटलं, डॉक्टर साहेब अंधक दिसतायत. त्यांच्या लक्षात आलं, हा काच याला मॅच होत नाही. त्यांनी दुसरा काच घेतला, तो माझ्या त्या फ्रेममध्ये टाकला. महाराज आता म्हणलं अंधक दिसते. तिसरा टाकला, आता म्हणलं अंधकच दिसते. चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9, 10 टाकले. आता म्हणलं अंधकच दिसते. त्याला बी लयच राग आला. डॉक्टर म्हणला 10 काच टाकले तरी याला येत नाही. डॉक्टरनं काचच टाकला नाही. आता म्हणलं लयच नंबर 1 दिसायले. मग डॉक्टरने ती फ्रेम बाजूला काढली, मला बाजूला बसवलं. याच्यातून काय शिकलास, मला म्हटले याच्यातून काय शिकलास. म्हणलं डॉक्टर साहेब ह्याच्यातून एकच शिकलो, बिगर काचाच्या चष्म्यातून नंबर 1 दिसते. ते म्हटले मग काहीच नाही शिकलास. काय बोलले, मग काहीच नाही शिकलास. याच्यातून शिकायचं असेल तर एकच शिक, जेव्हा जेव्हा कधी दुसऱ्याच्या काचातून समोरच्याकडे बघशील तेव्हा ते तुला अंधकच दिसतील. स्वतःच्या नजरेनं बघशील तेव्हा स्पष्टच दिसतील. ही गोष्ट लक्षात असू. स्वतःच्या नजरेनं समाजाकडे बघण्याची दानत ठेवा ना. स्वतःच्या लोक काय म्हणतात, लोक सोयीनुसार अर्थ घेतात. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. माझा संप्रदाय, माझा पंथ, माझा धर्म. लोक म्हणतात हिंदू धर्मातली लोक धर्मवेडे आहेत. छाती ठोकपणे सांगतो बाबा, 90% हिंदू धर्मातली पोरं मंदिरातच जात नाहीत, दर्शनाला जातच नाहीत. आणि 90% मुस्लिमाची मुलं दुपारी कोणतेही मिस्त्री जरी असेल तर टोपलं बाजूला टाकून नमाज पडायला गेल्याशिवाय राहत नाही. कोणाला धर्मवेडे म्हणताय तुम्ही आम्हाला. 10-5% लोक करतात, त्यांच्यावर नाव ठेवतात, करणार तर नाहीत पण नाव. आणि मी एक बोलतो, माझ्या हिंदू धर्मावर जर टीका कोणी केली असेल, माझ्या वारकरी संप्रदायाला विरोध जर कोणी केला असेल तर बाकीच्यांची ताकद नाही, बाकीच्यांची माय जणली नाही आपल्या धर्माला नाव ठेवायची. पण दुर्दैव आहे, आपल्याच लोकांनी आपल्या धर्मावर नाव ठेवलं, आपलीच लोक आपल्या विरोधात गेले. हे सगळ्यात मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे. बाकीच्यांची ताकद नाही. म्हणून
माझी जाता जाता सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे, अरे ज्या देशामध्ये हे हिंदू राष्ट्र आहे, हा हिंदू धर्म आहे, त्या हिंदू राष्ट्रामध्ये आज आपली अवस्था काय आहे? अरे हिंदू धर्म काय आहे? अरे हिंदू धर्माचा एक एक हिंदू धर्मातला सण 2 मिनिटं वेळ घेतो. हिंदू धर्मातला एक एक सण विज्ञानाला पूरक आहे बाबा. एक एक सण घ्या, मी कुठलाही सण सांगा, मी त्याच्यावरच अभ्यास करतो आहे. माझ्या वारकरी संप्रदायातली प्रत्येक गोष्ट सांगतो. ऐका, सुरुवातीचा सण सांगतो. आपल्याकडे पंचमी असते, पंचमीला झोका खेळतात. श्रावण महिन्यामध्ये पंचमी सण असतो. श्रावण महिन्यामध्ये दाढी करायची नाही, श्रावण महिन्यामध्ये उपवास धरायचा. श्रावण महिन्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी महाराज उपवास तापास का करायचे आणि श्रावण महिना का धरायचा? विज्ञानवादी जीनची पॅन्ट घातलेली लगेच सांगतात, काय शहाणपणानं सांगायले, आम्ही धर्म मानत नाही, आम्ही काही करत नाही. असं जरी म्हणत असतील तरी विज्ञान काय सांगतं जरा लक्ष देऊन ऐका. श्रावण महिना हा सगळ्यात मोठा पचन क्रियेला अवघड आहे. आषाढ अर्धा आणि श्रावण अर्धा इतका खतरनाक असतो ना, म्हणून म्हातारी म्हणती पोरा भुरकी जरा हिशेबान खाय, आखाड लागलाय. भुरकी तीच आहे, डबाही तोच आहे, खाणाराही तेच आहे, परिणाम कशाचा आहे? त्या दिवसाचा वातावरणाचा बदल असतो. मग त्या पंचमीला झोका खेळायचा असतो. झोका, माझं म्हणणं आहे 2 वर्षाच्या लेकरापासून 98 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्ही झोका खेळलाच पाहिजे, पंचमीला खेळलाच पाहिजे. कारण काय आहे? विज्ञान सांगतो, ज्यावेळेस झोका हा खालून वर जातो ना, त्यावेळेस तुमच्या पायाच्या नखाच्या धमन्यापासून जेवढे रक्त ब्लड सर्क्युलेशन आहे ते प्रेशरनं तुमच्या मेंदूकडे जातं, आणि तेवढ्याच प्रेशरनं जेव्हा वापस येतं तेव्हा ते तेवढ्याच प्रेशरनं खाली जातं. आणि यानं काय होतं? तुमच्या रक्ताच्या ज्या नसा आहेत त्या नसामध्ये रक्त असं त्या ठिकाणी भिसरण होतं. ते रक्त असं त्या ठिकाणी महाराज आपल्या गावरान भाषेत सांगतो, अशा आपल्या नसा सगळ्या खंगाळून निघतात आणि छोटे मोठे ब्लॉक असतात तिथंच बंद होतात. हे विज्ञान आहे. कोणताही सण का लावायचा? आपण उठणं लावतो. उठणं कसं असावं? उठणं आताचं उठणं कुत्र्यानं चाटणं सारखंच आहे, डिजिटल नाही. हे त्या काळातलं उठणं होतं. आकाश दिवा का लावायचा? आकाश दिवा याच्या मागचं विज्ञान सांगू का? आकाश दिवा तत्कालीन, आज त्याची गरज नाही, पण त्यावेळेस काय होतं बाबा, त्याला आकाश कंदील म्हणायचे किंवा आकाश दिवा म्हणायचे. त्याच्यात लाईट नसायचा. गावरा गोड तेलाचा दिवा लावायचा. सायंकाळच्या वेळेला 6 वाजता लावायचे, 6 ते 8 तो मस्त उजेड राहायचा. का लावायचा? त्याचं कारण असं होतं, पूर्वी काही लाईट नव्हत्या, घरामध्ये चिमण्या असायच्या. चिमण्या माहिती आहे पोरं तुम्हाला? ओ तुम्ही तर लय डिजिटल. कोणत्या चिमण्या? अरे बापरे. चांगली पोरं उजेड. म्हाताऱ्या माणसाला माहित नाही चिमण्याच राहिल्या नाही. चिमण्या 3ही चिमण्या संपल्या बाबा. 3ही प्रकारच्या चिमण्या लोप पावल्या. कोणत्या? मोबाईलच्या रेंजमुळे, फ्रिक्वेन्सीमुळे पक्षातली चिमणी गाळ झाली. बॅटरीचा शोध लागला म्हणून ही घासलेटची चिमणी बंद झाली, आणि वंशाला दिवाच पाहिजे म्हणून आमच्या घरातली चिमुकली चिमणी सुद्धा बंद झाली किंवा कमी झाली. ही गोष्ट लक्षात असू द्या. या चिमण्या कॅन्सल झाल्या. चिमणी होती. मी सांगतो चिमणी कशाला म्हणायची, पोरांनी सांगितलं, पण मी डिजिटल भाषेत सांगतो. चिमणी म्हणजे काय? पंजा छाप काला दंत म्हणजे रिकामी शिशी, खराब झालेल्या टीपची नळी, जुन्या लुगड्याची वळून केली वात, ओटलं घासलेट आणि पिटली की झाली चिमणी. या लक्षात ठेवा, ही चिमणी. महाराज ही अशी अवस्था आहे की आपली ही जी, मग त्यावेळेस दिवा असायचा, चिमणी असायची, घरात लाईट नसायचा. त्या टायमाला किडे जास्त येत होते, म्हणून बाहेरच्या वातावरणातले किडे सगळे आकाश दिव्याकडे जायचे आणि घरातली माणसं चांगला स्वयंपाक करून खाऊ शकत होते. त्याच्या मागचा तत्कालीन सायंटिफिक पुरावा आहे. ही गोष्ट लक्षात असू. मग हा हिंदू धर्म आहे. मला एकच जाता जाता बोलायचंय, या हिंदू धर्माच्या अनेक गोष्टी अशा आहेत. ज्ञानेश्वरी हा दुर्दैव आहे, मला बोलावं लागतं, मी बोलतोय. मी एक रिसर्च केलं, त्याच्यातून लक्षात आलं, ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वर महाराजांना जो अभिप्रेत होता तो ग्रंथ त्यांनी फक्त पारायण करण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी, तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये असं भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवण्यासाठी कधी लिहिलाच नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. ज्ञानेश्वरीमध्ये एवढं संशोधन आहे, एवढा शोध आहे. ज्ञानोबाराय सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही जेवढं शोधाल, लाखो प्रकारचे शोध ज्ञानेश्वरीमध्ये, पण दुर्दैव आहे आपल्या लोकांना कळाले नाही. जेव्हा ज्ञानेश्वरीचं रूपांतर, ज्ञानेश्वरीचं भाषांतर इंग्लिशमध्ये झालं, जेव्हा ज्ञानेश्वरी इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट झाली, तेव्हा ज्ञानेश्वरीच्या जीवावर जगामध्ये 849 प्रकारचे शोध हे ज्ञानेश्वरीमुळे इंग्रजी भाषा ट्रान्सलेट झाले म्हणून लागले. त्या लोकांनी ते शोध लावले आणि ते शास्त्रज्ञ झाले. अरे ज्ञानेश्वर महाराज आमच्या आहेत, आमच्या महाराष्ट्रातले आहेत. त्यांनी ते विज्ञान आम्हाला त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. दुर्दैव आहे आम्ही फक्त त्याला अगरबत्त्या लावण्यापुरतंच मर्यादित ठेवलं. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून मला एक सांगायचं आहे, माझा धर्म फार मोठा आहे. येत्या 27 तारखेला शेलू येथे मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. कशासाठी केलं आहे तर महाराज धर्मांतर बंदी कायदा आहे. लव जिहाद नावाची एक संघटना आता फोफावते आहे. दुर्दैव आहे. मायबापाला वाटतं आमची मुलं शिकतायत. मुलांच्या कधीपासून मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. जे मुलांना काही कळत नाही अशा पोरांच्या हातात मोबाईल आहे.
मोबाईल मुलीला दिलेला आहे. माझं म्हणणं आहे तुमच्या चिमुकलीला तुमचा सन्मान असला पाहिजे, तिला स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण सगळ्याच गोष्टीचं स्वातंत्र्य कशाचं असलं पाहिजे आणि कशाचं नसलं पाहिजे हेही कळालं पाहिजे. टीव्ही सिरियलनं इतका मोठा दुर्दैव आहे महाराज, ह्या बॉलिवूडनं टीव्ही सिरियलनं. माझा तर स्पष्ट आरोप आहे याच्याबद्दल, माझ्यावर 2 केसेस सुद्धा झाल्या, मी मान्य केल्या, काही हरकत नाही. बॉलिवूडनं ह्या टीव्ही सिरियलनं सगळ्यात मोठा बट्ट्याबोळ केला, सगळ्यात मोठं षडयंत्र माझ्या धर्माच्या विरोधात जर सगळ्यात पहिले कोणी उचललं असेल तर ते बॉलिवूडनं उडलं. साऊथचे पिक्चर बघा हो, साऊथचा पिक्चर हा माझ्या धर्माला अनुकरून धर्माच्या नुसार चालणारे पिक्चर असतात. मायबापाचा आदर करणाऱ्या हिरोचं काम असतं कधी मायबापाला उरपटू नये ना, आपला तर बापाचाच मर्डर करतो या पिक्चर मध्ये. काय आपली काय दाखवते बॉलिवूड, अहो काय काय नेमकं. आणि लव जिहादच्या नावाखाली फार मोठं दुर्दैव षडयंत्र चालू आहे. कायद्याचं पालन करणारे हिंदू धर्म आहे, कायदा अजूनही कायदा कधी मोडत नाही, तो हिंदू धर्म आहे. ज्यावेळेस असं प्रकरण येतं, ज्यावेळेस हिंदू तरुण मुली मुस्लिम मुलाच्या त्या ठिकाणी प्रेमाच्या जाळ्यात पडतायत, माझं एक मत ऐका, मी आंतरजातीय विवाहाला कधीच विरोध केला नाही, पण आंतरधर्मीय विवाहाला मात्र माझा नेहमीच विरोध राहिला, ही गोष्ट लक्षात असू द्या. अहो आपली मुलगी आपल्या समोर असे काही प्रकरण मिटवले ना पोलीस स्टेशनमध्ये, मायबाप रडले असतील काय नवले, पण जेव्हा आम्ही ते प्रकरण मिटवले त्यावेळेस घरी आलो, 2 दिवस जेवण सुद्धा गेलं नाही. अरे लहानपणापासून मायबापाने त्या मुलीला लहानाचं मोठं केलं, तिचे सगळे स्वप्न आपल्या उराशी बागळले, त्याच्यासाठी हवं नाही ते सगळं केलं, आणि प्रेमाच्या नावाखाली फूस लावून त्या जाळ्यामध्ये ती पोरगी एका परकीय दुसऱ्या धर्माच्या मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात जाते, आणि कायदा सुद्धा तिला संरक्षण देतो, आणि कायदाही सांगतो की हिची इच्छा आहे म्हणून ती जाऊ शकते. अरे मायबापाची काही इच्छा नाही का, मायबापाच्या काही अपेक्षा नाही आहेत का, मायबाप सुद्धा तिथून का बाजूला जातात. म्हणून माझी विनंती आहे केंद्र सरकारला, राज्य सरकारला, हा कायदा जर पास करायला लावायचा असेल आणि हा कायदा जर आपल्याला सगळ्यांच्या ताकदीने जर पास करायचा असेल, तर धर्मांत बंदी कायदा जर आपल्याला करायचा असेल, तर माझं मत आहे माता माऊल्यांनी, खास करून माझ्या माऊलींनी, पुरुष मंडळींनी जास्तीत जास्त संख्येनं शेलूला या ठिकाणी 27 तारखेला त्या मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. टिळक पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ती रॅली निघणार आहे. माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये या, आपला सहभाग नोंदवा. जरी आपली आज मुलगी नसेल दादा, आपली बहीण नसेल, पण कोणाची मुलगी कोणाची बहीण त्याच्यामध्ये त्याचा बळी पडते. अनेक प्रकरण मिटवलेले आहेत, अजून मिटवायची वेळ येऊ नये अशी विनंती आहे सगळ्यांच्या. त्या ठिकाणी महाराज धन्यवाद देतो. महाराज म्हणतात तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, मी जेवढी बडबड केली महाराज म्हणतात त्याची मला चाचणी कळते, तो खरा आहे का ते खरा आहे खोटा आहे याची मला चाचणी कळते. आपण लक्षात ठेवा. फार मोठं गावरान गाय सुद्धा महाराज दुर्दैवानं बोलावं लागतं. गावरान गाय लोप पावली, गावरान गाय लोप पावण्यामागं कोणी काही परकीय लोक नाही, आपल्याच लोकांना अशी फूस लावली की तुम्हाला आम्ही अशी गाय देतो, अरे तुमची गाय फक्त 2 लिटर दूध देते, आम्ही अशी गाय देतो, ती गाय तुम्हाला 20 लिटर दूध देईल. कोणती गाय आणली? जर्सी गाय. जर्सी गायला जर्सी गाय काऊन म्हणतात माहिती तुम्हाला? मग मला कशाला आणले मी सांगतो. जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात? कारण ती जर्सी गाय आहे. कळालं ना? नाही लक्षात आलं? मग सांगतो. याला 2G 3G 4G नाही, याला 8G लागतं. महाराज जर्सी गाय ही लय मठी नाही, जर्सीच गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. मी नाही बोलत, एका फार मोठ्या संस्थेचा अहवाल आहे. दुधाचे प्रकार किती जर विचारलं ना म्हातारी लगेच सांगते महाराज दुधाचे प्रकार 2. कोणते? एक घट दूध आणि एक पातळ दूध. माझं म्हणणं आहे पोरांनी सर्च केलं पाहिजे. A1 आणि A2 हे 2 प्रकार आहेत दुधाचे. गावरान गाईचं दूध हे A2 मध्ये मोडतं. माझी विनंती आहे तुम्हाला, गावामध्ये गाई असू द्या, नसतील गाई, पुड्याचं दूध इतकं भयानक घातक आहे आपल्यासाठी. बाजारामधले तुम्ही जे फास्ट फूड विकत घेता नाही, पोरं सुद्धा कुरकुरे खाय मुरकुल खाय असतात ना, फास्ट फूड केमिकल वापरलेलं, हे तुम्ही इनडायरेक्टली, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, जबाबदारीने बोलतोय आणि मी या इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर बोलतोय, इनडायरेक्टली आपण मार्केटमधून कॅन्सर विकत घेतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. केंद्र सरकार आता दर 100 किलोमीटरला फार मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधावं लागणार या तयारीत लागले. सरकारची तयारी चालू आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे की एवढे मोठे कॅन्सरचे पेशंट होणार आहेत. माझं म्हणणं असं आहे, कॅन्सरचे पेशंट होणार आहेत याचं गृहीत धरून तयारी करण्यापेक्षा ते होऊ नयेत याची तयारी केलेली किती चांगली आहे. मला तर इतकं वाईट वाटतं ना, आपले शेतकरी हो, आपले लोक आपल्या शेतकऱ्याचा गहू घेणारच नाहीत. ते पंजाब हरियाणाहून आलेला गहू नंबर 1 गहू आहे, निसायचं काम नाही. येडे आपण. आता तरी महाराष्ट्रामध्ये जो गहू पिकवला जातो तो फक्त 4% रासायनिक खतावर पिकवला जातो. माझं वाक्य लक्षात ठेवा. हरियाणा आणि पंजाबची माती नापीक झाली, नापीक.
बिगर चप्पलचे जर तुम्ही त्या शेतामध्ये एक दिवस चालला तर तुमचे पाय खालून सडायला लागतील, इतकी भयानक अवस्था तिथली आहे. तिथं खताचा असा लेप असा थर आथरला जातो आणि तिथला फक्त दिसायला चांगला गहू आणून तुम्ही खाता. आपलं चांगलं लोकायला देताना लोकांचं वाईट खाण्याची सवय लागली. अजिबात नाही. आपल्या इकडचा गहू खा, फायदा काय होईल? माझ्या जवळच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील आणि मी सुद्धा आरोग्य चांगलं राहील. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चांगलं करा, चांगलं राहा, चांगलं खा. आपली माणसं मोठी करा. लोक मोठी केली तर उद्या आपल्यावरच चाल करतील, पण आपली माणसं मोठी केली तर अर्ध्या रात्री आपल्या मदतीला येतील. ही गोष्ट लक्षात येणार. हे आपण केलं पाहिजे. याच्यातूनच काय होणार आहे. काही विरोध करू नका. आणि माझी तरुण पोराला खास करून विनंती आहे, बाबा मराठवाड्यामध्ये तरुण पोराला सगळ्यात मोठं जर कोणतं ग्रहण लागलं असेल, याला राजकारणाचं लय वेळ लागले. राजकारणातलं कळत नाही, पण राजकारण केल्याशिवाय राहत नाही. आता सध्या शेलूच्या पंचायत समितीला माणसं मावत नाहीत, इतके माणसं आहेत. माणसंच मावत नाहीत. नुसतं गेट लावलं आणि दांडा जर हातात घेतला आणि जर एकेकाला विचारलं कशाला आलता, 80% म्हणते एरी चालतो. काही काम नाही. काही चहा प्यायला जाते तिथं. चहा प्यायला का? लोकांचा उष्टा प्यायल्याशिवाय पोटच भरत नाही. अरे चांगलं खा, चांगलं राहा, चांगल्या पद्धतीने जगा, ही माझी विनंती आहे. असं केलं तर इथून पुढचा काळ टिकणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी स्वतःचा माल तयार करताय. माझा शेतकरी राजा आता पिकवायचं शिकलाय. माझा शेतकरी राजा आता पिकवायचं शिकलाय. एकत्रित कुटुंब पद्धती ठेवा दादा. इथून पुढच्या पुढे तुमच्या चुलते मालते वायले निघले असतील, पोरायला विनंती आहे, तुमचा मोठा भाऊ असेल, मोठ्या भावाचा मान करा आणि मोठ्या भावाने सुद्धा लहान भावाला तेवढा सन्मान द्या. मोठ्या भावाने पिकवायचं, लहान्या भावाने हिकायचं शिकलं पाहिजे. एकत्रित राहा, गुण्या गोविंदाने राहा. याच्यातच तुमचं कल्याण आहे. वायलं निघाल, विभक्त व्हाल, फक्त एकमेकाचा द्वेष कराल. भावाचं वाईट झालं तर सगळ्यात अगोदर आनंद भावाला होत असेल तर तुम्ही कलियुगात राहताय. तुम्ही रावणाच्या बाजूचे, एवढं लक्षात ठेवा, रामाच्या बाजूचे नाही. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. म्हणून आपण भावाभावाचा सन्मान करा. याच्यापेक्षा मायबापाची दुसरी कोणती तुमच्याच्यानं सेवा होणार नाही. झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी, भगवान गोंदेश्वराच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. सेवेसाठी निवडलेला अभंग या ठिकाणी ठेवलेला आहे. अभंगाचा असाच अर्थ आहे, माझा मुळीच आग्रह नाही. जे काही बालबुद्धीला पटलं ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पुनश्च एकदा आई जगदंबेच्या चरणी समर्पित करतो. चांगला आला असेल गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा. चुकला असेल माझी मला परत द्या. सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मृदंगाचार्य महाराजांनी दोय हाताने मृदंग वाजवला, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे यूट्यूब चॅनलवाले नाद हरिनामाचा आमचे गोविंद भाऊ आहेत. आमचे पोळ साहेबाचं सुद्धा काय नाव आहे आपलं, भक्तिनाथ, भारी आहेत तुम्ही. दोघांचे सुद्धा धन्यवाद. सोशल मीडियाचा फायदाही होतो. सगळ्यांनी आवश्यक आपलंही चित्रीकरण करतात, त्यांनाही धन्यवाद देतो. मला आवडले तुमच्या गावातले 2 चोपदार. वा बाबा नेऊक संग कदरले काय तुम्ही, सप्ताह झाले असं म्हणा नाही. बघाय लगेच का, दोघांनाही धन्यवाद देतो. नाही तर आमच्या गावात चोपदार माझ्या माग उभा राहतं आणि मी काही बी सांगितलं ना, वा वा क्या बात आहे, आणि मग गुळ उचलून खाते. इथं मलाच नाही म्हणत, त्याचं काय एवढं आहे ना. त्यांना धन्यवाद. आमचे रामभाऊ, काय नाव आहे आपल्या सिस्टीमचं, नाव टाका. याच्यावर वारण्याचा डबा आहे का? मी लय नंबर 1 नाव टाकतो, पण त्याचे 200 वेगळे घेईन. मला लय नाव चांगलं ते नाव टाका. महाराज काय झालं आहे का नाव? हां, मला टाकलेलं दिसत नाही बघा, इथं नव्हतं म्हणून म्हणलो. याच्यावर बी टाका. आमची इथं एके दिवशी कीर्तन चालू कीर्तनात एक जणांनी पंखाच बंद केला. चालू पंखा लाव. ते म्हणला गप. मी म्हटलं का गप, पंखा लाव. म्या दिला, म्या म्हणलं तो दिल्यावर बंद करतो का? म्हणला मग चालू असलं मग नाव दिसतं का? पण पंख्यावर नाव टाकलं. त्याचं नाव टाका. तुम्हाला धन्यवाद देतो. गोविंद्र रामभाऊ, एक सल्ला देऊ का? राग येत नाही ना, आपले माणसं आहे म्हणून बोलतो. हा, बिंदास बोलतो. आणि महाराज आम्हाला सवय असते बघा, इको द्या, बेस द्या, गेन द्या, ट्रबल द्या, आवाज वाढवा, कमी करा. राग येऊ द्यायचा नाही लय, आणि इतकाच हे म्हणायचं नाही. लय कटाळा आला ना, बटनाला हात लावायचं आणि गप बसायचं. हे कटाळून म्हणतं बरं आहे, बरं आहे. त्याचं कारण सांगतो बाबा. माझ्याकडे पिठाची गिरणी, हो मग काका आहे का नाही, पिठाची गिरणी आहे आपल्याकडे. किती बारीक दळून द्या, ह्या माता माऊलीचं समाधानच होत नाही. महाराज अजून बारीक. एवढंच हे म्हणलं की दळण दुसऱ्याच्या गिरणीत जातं. मी एवढंच हे म्हणतच नसतो. मी नुसता चाकाला हात लावतो. बरं आहे का? हा बरं आहे. फिरीलच नाही. फायदा होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.
मंडपातून ज्यांनी कीर्तन ऐकलं त्याला दंडवत, ज्यानं बाहेरून साट्याहून वटेहून ऐकलं त्याला साष्टांग दंडवत, आणि ज्यानं घडून पडे पडे ऐकलं त्याला तर घालीन लोटांगण करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम.